कधी कधी चोर दार फोडून घरात शिरत नाही, तो आधीच घरात असतो विश्वासाच्या रूपात. भाग 4. जो सर्वांच्या घरात जातो. रात्रभर देवगडवाडीवर मुसळधार पाऊस कोसळत होता. आभाळ काळ्या ढगांनी भरून गेलं होतं. गावातील रस्ते ओस पडले होते. फक्त पावसाचा आवाज आणि अधूनमधून चमकणारी ती वीज. पण त्या काळोखातही देवगडवाडी पोलीस ठाण्यातील एका खोलीत अजूनही दिवा पेटलेला होता. त्या पिवळसर प्रकाशात अधिकारी अर्जुन देशमुख एकटक टेबलकडे पाहत बसला होता. त्याच्यासमोर 3 गोष्टी पडल्या होत्या. 2 काळे मुखवटे, 25 वर्षापूर्वींचा कृष्णधवल फोटो आणि संपूर्ण गावचा नकाशा. अर्जुनने लाल पेन हातात घेतलं. गजानन सावतांच्या घराभोवती एक गोल, दामोदर पाटलाच्या घराभोवती दुसरा आणि मग दोन्ही गोलांना जोडणारी एक सरळ रेषा. काही क्षण तो त्या रेषेकडे पाहत राहिला. मग त्याच्या ओठांवरती हलकसं स्मित उमटलं. तो स्वतःशीच पुटपुटला, हा चोर चोरी करत नाही, तो शिकार निवडतो. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुनने पोलीस गाडी न वापरता संपूर्ण गाव पायी फिरण्याचा निर्णय घेतला. त्याच्या मागे 2 पोलीस होते, पण अर्जुनचं लक्ष लोकांवरती नव्हतं. त्याचं लक्ष त्यांच्या सवयींवरती होतं. कोण कोणत्या वेळी घराबाहेर येतं, कोण कुठे बसतं, कोण रोज कोणाला भेटतं, कोण कोणाशी जास्त बोलतं. तो जणू प्रत्येक माणसाऐवजी संपूर्ण गावचंच वर्णन अभ्यासत होता. फिरता फिरता तो गावातील जुन्या चहाच्या टपरीवरती थांबला. टपरीवाल्याने गरमागरम चहाचा ग्लास त्याच्यासमोर ठेवला. तो हळू आवाजात म्हणाला, साहेब, गावातले लोक अजूनही घाबरलेत. अर्जुनने चहाचा घोट घेतला. लोक घाबरले आहेत? तो शांतपणे म्हणाला. पण चोर मात्र अजूनही शांत आहे. टपरीवाला चकित झाला. म्हणजे अर्जुन त्याच्याकडे पाहत म्हणाला, जो घाबरतो तो एखादी चूक करतो, पण हा माणूस एकही चूक करत नाही. तेवढ्यात दूरवरून सायकलची घंटी ऐकू आली. पोस्टमन विठ्ठल, नेहमीसारखा हसतमुख. राम राम. तो जाता जाता प्रत्येकाला नावाने हाक मारत होता. एका आजीला औषधाचं पाकिट दिलं, एका मुलाला परीक्षेचं पत्र, एका सैनिकाच्या घरी मनी ऑर्डर पोचवली. जिथे जाई तिथे लोकांच्या चेहऱ्यावरती हसू उमटत होतं. संपूर्ण गाव त्याच्यावर मनापासून विश्वास ठेवत होतं. अर्जुन मात्र त्याच्याकडे नुसतं शांतपणे पाहत राहिला. विठ्ठल निघून गेल्यावर अर्जुनने सहज विचारलं, हा पोस्टमन किती वर्षापासून इथे आहे? टपरीवाला लगेच म्हणाला, 20-25 वर्ष तरी झाली असतील. सगळ्यांच्या घरी जातो? अहो, गावात असं एकही घर नाही जिथे तो गेला नाहीये. आणि लोक त्याच्यावरती विश्वास ठेवतात. टपरीवाला हसला. त्याच्यावर नाही ठेवायचा तर कोणावरती ठेवायचा? अर्जुनने चहाचा शेवटचा घोट घेतला, ग्लास खाली ठेवला आणि शांतपणे म्हणाला, ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास असतो त्याच्यावरच सर्वात कमी संशय घेतला जातो. त्या दिवशी अर्जुन थेट पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचला. पोस्टमास्टरने विठ्ठलची संपूर्ण सेवा नोंद त्याच्यासमोर ठेवली. एकही तक्रार नाही, उलट प्रामाणिक सेवेसाठी मिळालेले अनेक सन्मान. फाईल बंद करत अर्जुन म्हणाला, एखादा माणूस जितका परिपूर्ण दिसतो तितकेच त्याच्याबद्दल माझे प्रश्न वाढतात. दुपारच्या सुमारास तो त्या वृद्ध माणसाच्या घरी गेला, ज्याने पहिल्यांदा सांगितलं होतं, हा चोर पैसा चोरत नाही, तो पाप शोधतो. त्यांचं नाव होतं गोविंद काका. छोटंसं कौलारू घर, दारात तुळशीचं वृंदावन, आज जुन्या पुस्तकांचा मंद वास. अर्जुनने त्यांच्यासमोर तो कृष्णधवल फोटो ठेवला. या फोटोतली माणसं कोण? गोविंद काका बराच वेळ काही बोलले नाही. थरथरत्या हातांनी त्यांनी फोटो उचलला. त्यांच्या डोळ्यात जुन्या आठवणींच्या वेदना स्पष्ट दिसत होत्या. हा फोटो? ते हळू आवाजात म्हणाले, 25 वर्षापूर्वीच्या ग्रामसभेचा आहे. क्षणभर शांतता पसरली. त्या दिवशी एका निरपराध माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. अर्जुन लगेच पुढे झुकला. कोण? रामू पाटील, एक प्रामाणिक शेतकरी. 4 एकर जमीन आणि कष्टाशिवाय दुसरी कुठलीच संपत्ती नव्हती. ते पुढे म्हणाले, पण एक दिवस त्याच्या जमिनीखाली लाल दगडाची खाण सापडली आणि त्याच दिवसापासून त्याच्या जमिनीवर अनेकांचा नजरा खिळल्या. मग पुढे काय झालं? अर्जुनने विचारलं. गोविंद काका बराच वेळ खिडकीकडे पाहत राहिले. शेवटी ते म्हणाले, मी सगळं सांगू शकत नाही. का? कारण त्या दिवशी मीही तिथे होतो. त्यांचा आवाज भरून आला आणि मी काहीच बोललो नाही. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. इतक्यात
दारावर टकटक झाली. दारात पोस्टमन विठ्ठल उभा होता. चेहऱ्यावर नेहमीसारखंच असू. काका, तुमच्यासाठी पत्र आलंय. त्याने पत्र दिलं. मग अर्जुनकडे पाहून सहज विचारलं, साहेब, गाव आवडलं का? अर्जुन हलकंसं हसला. रहस्यांनी भरलेलं आहे. विठ्ठल म्हणाला, प्रत्येक गावात काही दारं बंद असतात आणि ती उघडली की सगळंच बदलून जातं. तो निघून गेला. अर्जुन मात्र बराच वेळ त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला. त्या रात्री अर्जुनने एक निर्णय घेतला. विठ्ठलवर गुप्तपणे नजर ठेवायची. 2 पोलीस त्याच्या घराबाहेर तैनात करण्यात आले. विठ्ठल घरी आला, जेवला, दिवा बंद केला. सगळं अगदी नेहमीसारखंच. रात्री 12, 1, 2 काहीच घडलं नाही. शेवटी एका पोलिसाने अर्जुनला फोन केला. सर, तो झोपलाय. अर्जुन काही क्षण शांत राहिला. मग फक्त एवढंच म्हणाला, नजर हटवू नका. रात्रीचे नेमके 3 वाजले होते. विठ्ठलच्या घरामागचं छोटंसं दार अलगद उघडलं. बाहेर एक माणूस आला. काळा रेनकोट, डोक्यावर हूड, चेहरा पूर्णपणे झाकलेला. तो वेगाने अंधारात चालू लागला. पोलीस त्याच्या मागे धावले. काही मिनिटात त्यांनी त्याला पकडलं, मुखवटा काढला आणि तो गावातील एक मद्यपी निघाला. मी काहीच केलं नाही, मला सोडा, तो ओरडला. पोलीस त्याला घेऊन गेले. तेवढ्यात अननोन नंबरवरून अर्जुनच्या मोबाईलवर एक संदेश आला. तुम्ही चुकीच्या माणसामागे धावत आहात. त्या संदेशासोबत एक फोटोही होता. अर्जुनने तो उघडला. क्षणभर त्याचा श्वासच थांबला. फोटोमध्ये त्याचं स्वतःचं टेबल दिसत होतं. टेबलावर ठेवलेले दोन्ही मुखवटे आणि त्यांच्यामध्ये एक तिसरा काळा मुखवटा. याचा अर्थ पोलीस विठ्ठलाच्या घराबाहेर असताना खरा मुखवटा मागता चोर थेट पोलीस ठाण्यात जाऊन आला होता. अर्जुन तात्काळ पोलीस ठाण्यात पोहोचला. टेबलावर खरंच तो तिसरा मुखवटा ठेवला होता. यावेळी त्याच्या कपाळावर फक्त एकच शब्द लिहिला होता, जागा. मुखवट्याखाली एक छोटंसं पत्र होतं. अर्जुनने ते उघडलं. त्यात फक्त एकच ओळ लिहिली होती, तपास माझा तू करत नाहीस अर्जुन, मी तुझी परीक्षा घेत आहे. पहिल्यांदाच अर्जुनच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. कारण आता हा खेळ फक्त चोर आणि पोलिसांमध्ये उरला नव्हता. तो आता वैयक्तिक झाला होता. तर मित्रांनो, पुढील भागात अर्जुनला एक गुप्त डायरी सापडणार आहे, ज्यात 25 वर्षापूर्वी घडलेल्या एका भयानक कटाची संपूर्ण नोंद असते. आणि पहिल्यांदाच रामू पाटील हे नाव संपूर्ण रहस्याच्या मध्यभागी येणार असतं.